नमस्कार, मी प्रणिता. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. भाजप कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी सोबतची युती मान्य नाही. साप्ताहिक विवेक मध्ये म्हणण्यात आलंय. संघाशी संबंधित साप्ताहिक विवेक मध्ये भाजपवर विशेष लेख लिहिण्यात आलाय. तर राष्ट्रवादीमुळे लोकसभेला फटका अशी भाजप कार्यकर्त्यांची भावना. भाजप संघाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून लेखात ही टिप्पणी करण्यात आली आहे. तर भाजप कार्यकर्ता खचलेला नाही तर संभ्रमात असल्याचंही साप्ताहिक विवेक मध्ये म्हणण्यात आलंय. तर राष्ट्रवादीला सोबत घेणं भाजपच्या कार्यकर्त्याला आवडलेलं नाही हे स्पष्ट आहे. साप्ताहिक विवेकच्या लेखात काय आपण ते पाहतोय. शिवसेनेतील बंड शिंदेंचा शपथविधी कार्यकर्त्यांनी स्वीकारला. मात्र हीच भावना राष्ट्रवादी सोबत आल्यानंतर बदलली. कार्यकर्त्यांमधील अस्वस्थतेमागे राष्ट्रवादीचा समावेश ही वरकरणी मुख्य कारण, पण ते केवळ हिमनगाचे टोक. कार्यकर्त्यांतून नेता घडण्याची नैसर्गिक प्रक्रिया हे भाजपचे बलस्थान, पण त्या प्रक्रियेबाबत कार्यकर्त्यांना आता शंका. तर भाजप आयातांचा पक्ष, वॉशिंग मशीन हा विरोधकांनी चालवलेला नॅरेटिव्ह हे शंकेसाठी काही प्रमाणात कारण. सोशल मीडियावर हिंदुत्वाची बाजू मांडणाऱ्या ज्येष्ठ मंडळींबाबत जो प्रकार अलीकडे केला त्यामुळे अस्वस्थतेला बळ मिळालं, चुकीचा संदेश गेला. कार्यकर्ता निवडणुकीत थोडंफार मागे पुढे झालं की थोडा विचलित होतो, परंतु मला वाटत नाही अशा प्रकारची कुठली संभ्रमावस्था त्या ठिकाणी बाळगून कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्याच्या मनातलं थोडंसं नैराश्य झटकून कामालाही लागलं आहे. हे आज महाराष्ट्रभर गल्लीबोळात गाव तांड्यांपासून भाजपच्या कार्यकर्त्याचं काम पाहिल्यावर आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल.